श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ साधा नाही. जर तुम्ही महाशिवरात्रीला फक्त उपवास करून मंदिरात जाऊन आणि बेलपत्र अर्पण करून परत येत असाल तर कदाचित तुम्ही त्या दिवशीची खरी शक्ती अजून ओळखली नाही. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या रात्री करायचा असा एक खास आध्यात्मिक उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो, घरातील नकारात्मकता दूर करू शकतो आणि तुमच्या मनाला इतकी शांतता देऊ शकतो की तुम्हालाच फरक जाणवेल. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची संकल्पना सांगणार आहे जो फार कमी लोक सांगतात आणि फार कमी लोक करतात. महाशिवरात्री म्हणजे फक्त सण नाही, ती ऊर्जा आणि परिवर्तन आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा क्षण आहे. परंपरेनुसार याच दिवशी भगवान शिवानी तांडव केला, याच दिवशी शिवलिंग प्रकट झालं आणि याच दिवशी शिव पार्वतीचा विवाह झाला असं मानलं जातं. म्हणजे ही रात्र संहार आणि सृजन याचा संगम आहे. जुने संपवून नवीन सुरुवात करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आपल्या आयुष्यातील अडथळे, अपयश, वाईट सवयी, नकारात्मक विचार हे सगळं म्हणजे अतिरिक्त अंधार आणि महाशिवरात्र म्हणजे त्या अंधाराचा संहार करण्याची रात्र. म्हणूनच या दिवशी फक्त बाहेरची पूजा नका करू, तर आतील पूजा करा. उपाय काय आहे ते जाणून घ्या. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. शक्य असल्यास उपवास ठेवा, पण दिवसभरात एक गोष्ट पक्की करा. आज मी कुणाबद्दलही वाईट बोलणार नाही, कुणाशी भांडणार नाही, मनात राग धरून ठेवणार नाही, कारण शिव म्हणजे शांतता. संध्याकाळी प्रदोष काळात किंवा रात्री 12च्या सुमारास, जो काळ अत्यंत शक्तिशाली मानला जातो, मंदिरात जा किंवा घरच्या शिवलिंगासमोर बसा. प्रथम पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर दूध किंवा पंचामृताचं अर्पण करा आणि मग फक्त 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पण इथे एक विशेष गोष्ट करा. मंत्र जपत असताना तुमच्या आयुष्यातील एक वाईट सवय मनात आणा, जसं की राग, आळस, खर्चाची सवय, नकारात्मक विचार आणि महादेवांना सांगा, आज या महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री मी ही सवय सोडण्याचा संकल्प करतो. हा संकल्प अत्यंत शक्तिशाली असतो, कारण महाशिवरात्रीची रात्र म्हणजे स्वतःला बदलण्याची रात्र आहे. यानंतर 3 किंवा 5 पानाचं अखंड बेलपत्र अर्पण करा. प्रत्येक पान अर्पण करताना एक इच्छा. पहिलं पान मानसिक शांततेसाठी, दुसरं पान आर्थिक स्वार्थासाठी, तिसरं पान कुटुंबातील सुखासाठी. जर 5 पानं असतील तर चौथं आरोग्यासाठी, 5वं आध्यात्मिक प्रगतीसाठी. पूजा झाल्यावर काही क्षण शांत बसा. डोळे मिटवून तुमच्या डोक्यावरून एक तेजस्वी प्रकाश खाली उतरतो आहे आणि तुमचं संपूर्ण शरीर सकारात्मक ऊर्जेने भरत आहे अशी कल्पना करा. घरी आल्यानंतर त्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा, कारण शिवाला दान प्रिय आहे. लक्षात ठेवा, महाशिवरात्री म्हणजे मागण्याची रात्र नाही, तर सोडून देण्याची रात्र आहे. राग सोडा, मत्सहार सोडा, भीती सोडा आणि महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्ही श्रद्धेने हा दिवस साजरा केला तर तुम्हाला लगेच चमत्कार दिसणार नाही कदाचित, पण काही दिवसात तुमचा विचारात बदल होईल, निर्णय योग्य होतील, घरातील वातावरण शांत होईल आणि तिथूनच तुमच्या प्रगतीची सुरुवात होईल. यंदाची महाशिवरात्र फक्त सण म्हणून नका साजरी करू, ती तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात बनवा. कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव.